नमस्कार, मी नितेश. एम शेअर बाजार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. पाहूया शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. सोमवारी FIIने 6,286 कोटींची विक्री केली आहे, तर DIने 5,185 कोटींची खरेदी केली. यामुळे निफ्टी 50 निर्देशांक 1.1% घसरणीसह 22,553च्या 8 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला, तर सेन्सेक्स 1.14% घसरणीसह 74,454 वर बंद झालाय. ही घसरण प्रामुख्याने अमेरिकेच्या कमजोर आर्थिक डेटा आणि FII बाहेर पडण्यामुळे झाली आहे. त्याचबरोबर बँक निफ्टी 0.67% घसरणीसह 48,752च्या अंकावर बंद झालाय. LIC कंपनीला वित्तीय वर्ष 2020-21 साठी 57.3 कोटींची GST, व्याज आणि दंडाची नोटीस प्राप्त झाली. सोमवारी कंपनीचा शेअर 0.82% घसरणीसह 774.50 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. टेक्समॅको रेल कंपनीने हाय स्पीड रेल सोल्युशन्स आणि प्रोडक्टिव्ह ट्रॅक मेंटेनन्ससाठी निओमा सोबत सामंजस्य करार म्हणजेच MOU साईन केलाय. सोमवारी कंपनीचा शेअर 1.22% घसरणीसह 141.90 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. बायोकॉन कंपनीची उपकंपनी बायोकॉन बायोलॉजिक्सने एसिनटेक बायोसिमिलर अमेरिकेमध्ये लॉन्च केले. एसिनटेक बायोसिमिलर हे औषध सोरियाटिक आर्थरायटिस आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस सारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरला जातो. सोमवारी कंपनीचा शेअर 0.60% घसरणीसह 320.55 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. NTPC ग्रीन एनर्जी कंपनीने मध्य प्रदेश पॉवर जनरेटिंग कंपनीसोबत सामंजस्य करार म्हणजेच MOU साईन केलाय. याचा उद्देश राज्यात प्रकल्प उभारून नवीकरणीय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात सहकार्य करणे आहे. त्याचबरोबर कंपनीचा शेअर सोमवारी 6.11% घसरणीसह 99.10 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. इरेडा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडने सोमवारी जाहीर केले की कंपनीने क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट म्हणजेच QIP द्वारे इक्विटी शेअर्सच्या विक्रीतून 5,000 कोटी रुपये उभारण्याच्या योजनेला कंपनीच्या भागधारकांनी मंजुरी दिली आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 3% घसरणीसह 171.99 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. SBI लाईफ कंपनीने दोरा बापू डापर्ती यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे डेप्युटी CEO म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती सोमवार 24 फेब्रुवारी पासून प्रभावी झाली आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 0.76% घसरणीसह 1,484 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. ONGCची उपकंपनी ग्रीनमध्ये 1,200 कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक राईट्स ऑफरद्वारे केली जाणार आहे. कंपनी राईट्स इश्यूमधून उभ्या केलेल्या भांडवलाचा उपयोग PTC एनर्जीमध्ये 100% हिस्सा खरेदी करण्यासाठी करणार आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 2.25% घसरणीसह 234.50 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. श्री सिमेंट लिमिटेड राजस्थानमधील श्री सिमेंट लिमिटेडला बिहारच्या पाटणा येथील राज्य कर उपायुक्त स्पेशल सर्कल यांच्याकडून 41.10 कोटींच्या GST मागणी आदेश प्राप्त झालाय. या आदेशात कर 23.55 कोटी, व्याज 15.19 कोटी आणि दंड 2.35 कोटी यांचा समावेश आहे. हा मागणी आदेश GST DRC 07 फॉर्म अंतर्गत जारी करण्यात आलाय. सोमवारी श्री सिमेंटचा शेअर 0.011% घसरणीसह 28,402.65 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. मोबिवी कंपनी ब्लॉस्टेम फिनटेकमध्ये 1.49 कोटींची गुंतवणूक करून 3.39% हिस्सा विकत घेत आहे. ब्लॉस्टेम फिनटेक हे B2B बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म आहे. नेस्ले इंडिया कंपनी कॉफी, कोको आणि खाद्यतेलाच्या महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रॉडक्टच्या किमतीत किंचितशी वाढ करण्याचा विचार करत आहे. कंपनी नफा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असली तरी विक्रीच्या संख्येवर परिणाम होऊ नये यासाठी तोल साधण्याचा प्रयत्न करेल.